गुड मॉर्निंग. तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज सकाळी मज्जाच झाली बरं का. सकाळी छान उठले तर कळलं आमच्या कुत्र्यानी साखळीच तोडून ठेवली आहे. रात्रभर तो इकडे तिकडे पार्किंगमध्ये पळत होता आणि त्यात तो आणि गाई असे सगळेजण रात्रभर जागे होते. आणि सकाळी उठल्यावर ही सगळी मजा झाली. त्याच्यानंतर आज पुरणपोळी करायची होती म्हणून ती सगळी तयारी चालू होती. त्याच्यानंतर मी जी काही सगळं आवरून झोपली आहे, आय टेल यू. जवळपास 12-12:30ला मी सगळं आवरून आले आणि झोपली आहे. ती डायरेक्ट 3-3:30ला उठली आहे आणि त्याच्यानंतर 4 वाजता मी आज जेवण केलं आहे. आळस घालवायचा काही करेना, जाईच ना. पण म्हटलं चल कपडे आहेत एवढे दिवसांचे, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून नीट व्यवस्थित कपाटात लावून ठेवूया. पण ते कपड्यांच्या घड्या घालणं पण एवढं जीवावर आलेलं मला. 10 मिनिटाच्या कामाला जवळपास अर्धा तास लावला मी. बोर होत होतं. म्हटलं काहीतरी टाईमपास असावा म्हणून समोर मूव्ही पण लावली होती. पण तो मूव्ही जसा जसा पुढे चाललाय तेवढ्याच हळू स्पीडनी माझं काम चालू आहे. आमच्याकडे ना कपड्यांची एक मजा आहे बरं का. माझ्या कपाटाला ड्रॉवर्स आहेत. तुम्हाला कधी हवं तर मी नक्की दाखवीन. त्याच्यामुळे मी ते ट्रिपल फोल्डमध्ये घड्या ठेवते. त्याच्याने कपडे एवढे व्यवस्थित राहतात. एक तर त्याच्यात स्टॅकिंग होत नाही आणि एक कपडा काढताना दुसरा कपडा हलत नाही किंवा पडत नाही आणि ते फार सोयीचं होऊन जातं. तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. हाच प्रयत्न असतो की मी कपड्यांच्या घड्या म्हणजे एकतर ते असेच कपाटात ठेवणार नाही. शक्यतो प्रॉपर घड्या घालूनच कपडे कपाटात जातील. त्याच्यामुळे काय होतं ना, दर 2-3 महिन्यांनी उठून कपाट लावायचं आहे, हा जो काही वैताग असतो ना, तो निघून जातो. आय टेल यू. थोडा वेळ जास्त जातो, आय अंडरस्टँड. पण त्याच्याने तुमचा 2-3 महिन्यानंतरचा जो अर्धा दिवस जातो ना, तो पूर्ण वाचून जातो. सो तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि कपडे जसे धुवून येतात तसेच लागलीच इस्त्री करून ठेवले ना आणि आपल्याला हवेत तसे आता काहींच्या घरात हँगरला लावतात, काहींच्या घरात स्टॅक करून ठेवतात. प्रत्येकाची आपापली पद्धत असते. पण जर तुम्ही ते ॲट दॅट मोमेंट किंवा ॲट द सेम टाईम केलं तर तुमचं आठवड्यानंतरचं, महिन्यानंतर ते खूप 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 सारे कष्ट वाचतात. हे मी आज एक हाऊसवाईफ आहे म्हणून नाही सांगत आहे. देअर वॉज अ टाईम जिथे की मी पण 9 to 5 करत होते आणि ह्या सोयीचा किंवा या सवयीचा मला तेव्हा खूप खूप जास्त उपयोग झाला. सो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं. ओके, चलो बाय बाय. गुड नाईट. मला तर खूप झोप येते आता. बाय.